तो एक मोठा वेगळाच किस्सा आहे म्हणजे. अ, मला अचानक आता तुम्ही बोलला म्हणून तो आठवला. अ, त्यावेळेस मी जसं सांगितलं की बी-ए झाल्यानंतर यू-पी-एस-सी करायचं ठरलं होतं आणि त्यासाठी यू-पी-एस-सी करायची सिव्हिल सर्व्हिसेस म्हणजे जवाहर बुक स्टॉल हे फेमस आहे. एक तर ते पोस्टाने मागायचे किंवा तिथं जायचं आणि विकत घ्यायची. दिल्लीमधलं जवाहर बुक स्टॉल व्हेरी वेल नोन, म्हणजे तत्कालीन जे कोणी अभ्यास करतील, आता मला माहीत नाही आहे की नाही ते, पण त्यावेळेस होतं. कारण त्यावेळेस अशा नेट आणि ही काही परिस्थिती नव्हती. आणि भाऊनी सांगितलं की तू जा आणि पुस्तक घेऊन ये सगळे. म्हणजे मला विषय होते हिस्ट्री आणि पॉलिटिकल सायन्स, माझे विषय होते जनरल स्टडीजचा आणायचं होतं. भाऊचा सांगण्याचा उद्देश होता असा की तू 2-3 दिवस राहशील, तिथले काही क्लासेस वगैरे बसतील, तिथले काही इंटरॅक्शन करशील. म्हणून गेलो. तर ते करताना आय थिंक ही घटना आहे 96-97ची. ते करताना प्रथम रेल्वेमध्ये बसण्याचा प्रसंग तो 96-97ला औरंगाबादहून मनमाडला आणि मनमाडहून दिल्लीला असा तो प्रवास होता. तोपर्यंत मला ते रेल्वे स्टेशनला मी कधी गेलेलो नव्हतो. अगोदर फक्त एवढंच माहिती आहे की बीडहून औरंगाबाद जाताना जे रूट जातो त्याच्यावर बस थांबली आणि रेल्वे जर गेली समोर तर तेवढी रेल्वे बघितलेली. त्याच्यामुळे ते बोगी नंबर कसा वाचायचा, तो बोगी काय हे पण आयडिया नव्हती. गेलो, तिथून गेल्यानंतर मनमाडहून तिथं पोहोचलो. तिथं सर्वसाधारणपणे आय थिंक दुपारच्या आसपास पोहोचलो असेल. आणि मग तिथं पहाडगंज म्हणून एरिया आहे, अगदी रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच आहे. तिथं वॉकिंगवर गेल्यानंतर फ्रेश होण्यासाठी गेलो. फ्रेश होण्यासाठी गेल्यानंतर गेलो, मला पटकन जायचं होतं. आंघोळ केली आणि जवाहर बुक डेपोला गेलो. जवाहर बुक डेपोन घेतले, इंटरॅक्शन केली. JNUमध्ये गेलो नाही, जायचं होतं. वापस आलो, संध्याकाळ झाली होती, तर सर 5च्या आसपास झाले असेल. तो वेटर आला, तर तो आल्यानंतर तुम्ही जसं म्हणलं की बियर लावू क्या. आता बियर लावू क्या म्हटल्यानंतर मला असा संताप आला की याला काय वाटलं मी दारू पितो असं होतं का. आता मला त्यावेळेस बियर दारू हा काय प्रकार माहीत नव्हता. म्हणजे दारू पितात तेवढं, दारूमध्ये प्रकार असतात हे मला माहीत नाही. बियर आहे का आणखी काय आहे काय माहीत नव्हतं, म्हणजे अजूनही माहीत नाहीत. मला एवढा राग आला. आणि सर्वसाधारणपणे मराठवाड्यातले जे जिल्हे आहेत तिथल्या लोकांना हिंदी बोलता येतं, कारण निजामच्या काळामध्ये असल्यामुळे ती एक सवय आहे, जनरली हिंदी बोलतात. मग ते मी रागात त्याला विचारलं, क्या समझा अपने आप को आपने, मुझे बियर पूछते हो. ऐसा क्या हुआ, तो बियर ही तो पूछ रहा हूँ, दूसरा क्या कर रहा हूँ. आणि ॲक्च्युली त्या दिवशी माझं तिथलं हॉटेलचं बुकिंग होतं, राहायचं होतं आणि दुसऱ्या दिवशी JNUला जायचं होतं आणि इंटरॅक्शन करायची होती मुलांबरोबर किंवा इथं काय करायचं होतं. मैं तुम्हारे यहाँ नहीं रहूँगा, बॅग पॅक केली, लगेच रेल्वे स्टेशनला निघालो. त्याच्यानंतर इथं कसं काय बियर कसं काय पाहू शकतात मला, म्हणजे इकडं फक्त बियरचं कल्चर आहे आणि इथं आपण अभ्यास करायचा. मला नाही करायचं. जेवढे पुस्तकं आणले होते बॅग घेतली, तिथून रेल्वे स्टेशन गाठलं. माझं तिकीट नव्हतं. मला अजूनही आता KK एक्सप्रेस आहे, कर्नाटक एक्सप्रेस म्हणतात ती गाडी, ते रात्री 9 वाजायच्या आसपास काहीतरी असते. ते तिकीट काढलं. रिझर्वेशन भेटण्याचं काही कारण नव्हतं. KK एक्सप्रेस त्यावेळेस नेहमीच फुल असायची, अजूनही कदाचित शेवटच्या मोमेंटला तिकीट भेटण्याचं कारण नाही. आणि मग तिकीट काढताना मी मिळेगा नाही म्हटलं, काय करायचं, तर तुम्हाला तिकीट जो आहे तो तिथं पेमेंट करून देईल रिझर्व करून. म्हटलं ठीक आहे. ते काय भेटलं नाही. जनरल डब्यात, यू विल नॉट बिलीव्ह, जनरल डब्यात टॉयलेटच्या समोर दिल्लीपासून आय थिंक भुसावळपर्यंत तसंच आलो. भुसावळला उतरून बस पकडली, जळगावला गेलो, जळगाववरून औरंगाबादला आलो, पण मी तिथं काही थांबलो नाही. हा माझा पहिला दिल्लीतला अनुभव आणि त्या बियरचा अनुभव. सर